आज आपण जाणून घेऊया रामरक्षा स्तोत्र। रामरक्षा स्तोत्र हे अत्यंत प्रभावी आणि पवित्र स्तोत्र आहे, जे महर्षी बुद्ध कौशिक ऋषींनी रचलेलं आहे। हे स्तोत्र प्रभू श्री रामचंद्रांच्या विविध अंगांचे संरक्षण करणारे स्तोत्र आहे। हे स्तोत्र ज्या व्यक्तीने श्रद्धेने नित्य पठण केले त्याच्यावर प्रभू श्री रामचंद्रांची कृपा सदैव राहते असे मानले जाते। रामरक्षा स्तोत्र हे नावातच संरक्षणाची हमी घेते। याच्या पठणाने सर्व प्रकारच्या अपयनापासून, अपघातांपासून आणि संकटांपासून सुरक्षितता मिळते। याचे पठण करणाऱ्याला नकारात्मक शक्ती, वाईट दृष्टी आणि अज्ञान संकटांपासून संरक्षण मिळते। कोणताही प्रवास करताना, काम सुरू करताना किंवा जीवनात काही घेताना रामरक्षा स्तोत्राचे पठण विशेष लाभदायी ठरते। हे स्तोत्र आपल्या आजूबाजूच्या नकारात्मक ऊर्जांना नष्ट करून सकारात्मकता वाढवत असते। आजकालच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला तणाव, चिंता आणि मानसिक अस्वस्थता जाणवत असते। अशा वेळी रामरक्षा वाचन केल्याने मनाला अपार शांती मिळते। सतत तणावामध्ये असलेल्या लोकांनी सकाळी किंवा रात्री रामरक्षा पठण केल्याने मन अधिक स्थिर होते, विचारांमध्ये सकारात्मकता येते आणि अनावश्यक चिंता आणि भीती दूर होते। झोप न येण्याची समस्या असल्यास झोपण्यापूर्वी 2 वेळा रामरक्षा पठण केल्याने तुम्हाला शांत झोप लागेल। घरातील वादविवाद, कलह, आर्थिक संकट आणि घरातील वातावरण खराब झाले असेल तर रामरक्षा स्तोत्र पठण केल्याने वातावरण शुद्ध होते, दाम्पत्य जीवनात सलोखा निर्माण होतो आणि कुटुंबामध्ये आपुलकी वाढते। मुलांचे अभ्यासात लक्ष लागते आणि वृद्ध समस्यांना मानसिक समाधानही मिळते। रामरक्षा स्तोत्राचे नियमित पठण केल्याने आपल्या शरीरावरही सकारात्मक परिणाम होतो। मानसिक आणि भावनिक शांततेमुळे आपल्या शरीरातील ताणतणाव कमी होतो, ज्यामुळे आरोग्यही सुधारते। सतत आजारी पडणाऱ्या व्यक्तींनी रामरक्षा स्तोत्र पठण केल्याने त्यांना बरे वाटायला लागते आणि शरीरातील ऊर्जा, सकारात्मकता वाढते। आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि शरीर निरोगी राहते। रामरक्षा स्तोत्र हे केवळ संरक्षण करण्यासाठीच नाही, तर ते आपल्या जीवनातील प्रत्येक कार्यसिद्धीसाठी प्रभावी आहे। एखादे महत्त्वाचे काम सुरू करताना रामरक्षा स्तोत्र पठण केल्यास ते कार्य निर्विघ्न पूर्ण होते। नोकरी, व्यवसाय किंवा आर्थिक समस्या असल्यास रामरक्षा स्तोत्राचे पठण अधिक लाभदायी ठरते। एखाद्या महत्त्वाच्या परीक्षा किंवा स्पर्धात्मक परीक्षा क्षेत्रात यश मिळवायचे असल्यास रामरक्षा पठणाने मनशांती आणि आत्मविश्वास वाढतो। रोज सकाळी शांत मनाने रामरक्षा पठण करावे। एकटं बसून किंवा संपूर्ण कुटुंब बसून याचे पठण केल्यास अधिक फायदेशीर ठरते। विशेषतः मंगळवार आणि शनिवार या दिवशी रामरक्षा पठण केल्यास प्रभू श्रीरामांची विशेष कृपा प्राप्त होते। रामरक्षा स्तोत्र हे केवळ स्तोत्र नाही, तर ते आपले संरक्षण कवच आहे। संकटांपासून बचाव, मानसिक शांती, आरोग्य, समृद्धी आणि भाग्य संपदा या गोष्टी मिळवण्यासाठी नियमित पठण करणे फायद्याचे ठरते। आजपासून आपणही रामरक्षा पठण सुरू करा आणि प्रभू श्री रामचंद्रांच्या आशीर्वादाने आपले जीवन सुंदर, सुरक्षित आणि आनंदमय बनवा। आणि तुम्हाला जो काही अनुभव येईल तो आम्हाला कमेंटमध्ये नक्की शेअर करा। तसेच तुम्हाला जर ही व्हिडिओ उपयोगाची वाटली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा। आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।